नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बघूयात मसालेदार छोले पुलाव एकदम साधा आणि सोपा। चला तर मग त्यासाठी लागणार आहे साहित्य। हा कांदा घेतला आहे मी, 2 कांदे उभे चिरून घेतले। त्यानंतर एक टोमॅटो घेतला आहे, तो सुद्धा मी उभा चिरून घेतला आहे। दालचिनी घेतली आहे आणि थोडासा कढीपत्ता घेतला आहे। त्यासाठी आपल्याला छोले रात्री पाण्यात भिजत घालून ठेवायचे आहेत, जेणेकरून ते सकाळी भिजून येतील। आणि त्यानंतर आपल्याला आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे आणि तांदूळ धुवून थोडा वेळ पाण्यात ठेवायचं आहे। चला तर मग आता सुरुवात करूया। कुकरमध्ये तेल ठेवलं आहे आणि हा पुलाव आपण झटकीफट बनवणार आहोत, त्याच्यामुळे आपल्याला तो कुकरमध्ये बनवायचा आहे। तेल टाकलं आहे, तेल आता थोडं गरम झालं की आपल्याला त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे। जिरं तडतडलं की आपण लगेचच त्यावर दालचिनी टाकून घेऊया। त्यावर आता लगेच आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला चांगला लालबुंद होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। लगेचच मी त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतला आहे। कढीपत्ता तेलावर टाकला नाही, कारण तेल सगळीकडे उडून जातं आहे, म्हणून मी कांद्याच्या नंतर कढीपत्ता टाकला आहे। हे पहा, कांदा आपल्याला सोनेरी रंगावर येईपर्यंत चांगला भाजून घेतला आहे मी। त्यानंतर त्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ ॲड करते। त्यानंतर त्यावर आपल्याला काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे। लगेचच गरम मसाला 2 चमचे मी ॲड केला आहे। आपल्याला जेवढे मसाले पाहिजे ते ह्यामध्ये आपण ॲड करू शकतो। वरून हळद टाकली आहे आणि हा मी आता छोले मसाला त्यामध्ये ॲड करत आहे। आणि ही एक युनिक रेसिपी आहे, जी मी स्वतः बनवली आहे। हे पहा, अशा प्रकारे मसाला आपल्याला जरासा तेलावर आणि कांद्यावर परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट ॲड करायची आहे आणि पेस्ट करपू नये यासाठी आपण लगेचच त्यावर टोमॅटो टाकला आहे आणि टोमॅटो चांगला शिजायला पाहिजे, म्हणून आपण लगेच त्यावर पाणी टाकून घ्यायचं आहे। हे पहा, तेलाला कशी तरी सुटली आहे। आता त्यावर आपण छोले टाकून घेऊया। आपली रेसिपी एकदम लगेचच बनून जाते, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून पहा अशा प्रकारे रेसिपी, आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आवडली की नाही किंवा कशी लागली ते। आता त्यावर तांदूळ ॲड करून, आता काय होणार आहे, कुकर आपला छोटा आहे आणि आपल्याला भात आपल्याला जेमतेम बराच आहे। मग आपल्याला अशा वेळी काय करावं लागेल की भात आता तो फुलून येणार आहे। हे पहा, अशा प्रकारे तोपर्यंत आपल्याला झाकण लावायचं नाही आहे, उघडंच ठेवून शिजवायचं आहे। आणि वरून भरपूर सारी कोथिंबीर ॲड केली आहे मी, त्यानेसुद्धा याचा फ्लेवर खूप छान येतो। आणि आपल्याला आता थोडंसं ढवळत राहायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे, कुकरचं झाकण लावून आपल्याला 1 शिट्टी किंवा मंद गॅसवर ठेवून द्यायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे पाणी ॲडजस्ट करायचं आहे भाताला किती लागेल ते। आणि थोडी उकळी आली की आपल्याला 1 शिट्टी येईपर्यंत किंवा मंद गॅसवर आपण 15 मिनटं किंवा 10 मिनटं गॅस तसंच ठेवायचं आहे। चला तर मग आपला भात आता ऑलमोस्ट रेडी होत आलाच आहे। हे पहा, अशा प्रकारे हा भात शिजून किती छान दिसतोय पहा। बघा किती मोकळा फुलला आहे आणि छोट्या कुकरमध्ये आपण एवढ्या क्वांटिटीमध्ये भात बनवला आहे। हे पहा, अशा प्रकारे आपला भात रेडी आहे। चला तर मग लवकर माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। अशाच नवनवीन तुम्हाला रेसिपीज मी दाखवत जाईन। थँक्यू, बाय बाय।